छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाचं नाव उर्दू भाषेत लिहिण्याची सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाची मागणी। एसडीपीआय संघटनेचं रेल रोको आंदोलन। स्थानकाच्या गेटवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। कोल्हापुरात भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये तरुणांची फ्री स्टाईल हाणामारी। तरुणांमध्ये झालेल्या किरकोळ वादावादीतून हाणामारी। काही काळ परिसरामध्ये घबराटीचं वातावरण। हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 गटात तुफान मारहाण। मुलीचे फोटो काढल्याप्रकरणी वाद आणि मारहाण। क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। सप्तशृंगी गडावरील अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक। बांधकाम विभागावर गलथान कारभाराचा आरोप करत अपघातस्थळी नागरिकांचा रास्ता रोको। ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। नाशिकमध्ये आयुक्तांच्या दालनासमोर पर्यावरण प्रेमींचं आंदोलन। तपोवन वृक्षतोडीबाबतच्या बैठकीमध्ये मोजक्याच पर्यावरण प्रेमींना बोलावल्यानं काही नागरिक संघटना आणि पदाधिकाऱ्यांचं आंदोलन। बीडमध्येही वृक्षप्रेमींचं तपोवन वाचवा आंदोलन। यावेळी गिरीश महाजन यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। अभिनेते सयाजी शिंदेंचा आंदोलनाला पाठिंबा। जुनी पेन्शन टीईटी सक्तीसह विविध मागण्यांसाठी आझाद मैदानामध्ये शिक्षकांचं आंदोलन। महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीनं हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करत सरकारचं लक्ष वेधलंय। सांगली जिल्ह्यामध्ये सोलर प्रकल्पासाठी 10 ते 15 हजार झाडं तोडली जाणार असा अंदाज। तासगावात 8.41 हेक्टर जमिनीवर पोलीस बंदोबस्तामध्ये काम सुरू। ग्रामस्थांचा वृक्षतोडीच्या विरोधात आंदोलनाचा इशारा। कोल्हापूरमधल्या सीपीआर चौक ते महावीर कॉलेज दरम्यानच्या अतिक्रमणावर हातोडा। पोलीस बंदोबस्तामध्ये पालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाची कारवाई। अतिक्रमण काढताना नोटीस दिली नसल्याचा स्थानिकांचा आरोप। भटक्या कुत्र्यांना आणून त्यांना खायला घातल्यावरून वाद। पुण्याच्या वाघोलीमधल्या उच्चभ्रू व्हीटीपी सिग्नस सोसायटीमधला प्रकार। यावरून सोसायटीमधल्या एका महिलेला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचाही प्रकार उघड। वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्यास वन विभागामध्ये नोकरी देण्यासंदर्भात प्रस्ताव विचाराधीन। कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यास शासनाकडून जबाबदारी म्हणून मदतीचा हात पुढे केला जाणार। वन विभागामधल्या वरिष्ठ सूत्रांची माहिती। परभणीच्या पाथरी तालुक्यामध्ये बिबट्याचा वावर। वन विभागाच्या ट्रॅप कॅमेरामध्ये बिबट्या कैद। 2 जनावरांचाही पाडला फडशा। नागरिकांनी जनावरं आत बांधण्याचं वन विभागाचं आवाहन। अहिल्यानगर कल्याण महामार्गावर पारनेर तालुक्यामधल्या किन्ही ग्रामस्थांचा रास्ता रोको। नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको। आठवड्यानंतरही वन विभागाकडून कारवाई होत नसल्यानं रास्ता रोको। सांगलीच्या शिराळा तालुक्यामधल्या कापरीमध्ये बिबट्याचे 2 बछडे आईपासून दुरावले होते। ऊसाच्या शेतामध्ये आढळलेल्या या बिबट्यांना वन विभाग आणि सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सनं 43 तासांच्या प्रयत्नानंतर मादी बिबट्यापर्यंत पोहोचवलंय। धुळ्याच्या साक्री तालुक्यामधल्या दहिवेल आणि कोंडाईवारी परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार। बिबट्या झाडी झुडपामध्ये दडून बसत असल्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनधारकांना सतर्कतेचं आवाहन। वन खात्याकडे रानटी हत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी योजनाच नसल्याचं समोर। तमिळनाडू कर्नाटकचाही ओंकारसह महाराष्ट्रामधला हत्ती स्वीकारण्यास नकार। रानटी हत्तींचं करायचं काय? वन विभागासमोर मोठा प्रश्न। नंदुरबार जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवेची दयनीय अवस्था। सातपुडा पर्वतरांगांच्या दुर्गम भागामध्ये मूलभूत आरोग्य सेवेचा अभाव। धडगाव अक्कलकुव्यामध्ये अनेक गावांमध्ये अजूनही घरीच प्रसूती। बांबूची काठी आणि ब्लेडनं कापली जाते नाळ। मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत। अहवालात काही निष्कर्ष निघाल्यास पार्थ पवारांवरही कारवाई होणार। मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणावर पार्थ पवारांची प्रतिक्रिया। पुण्यामधल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामधल्या शीतल तेजवानीची आर्थिक गुन्हे शाखेकडून कसून चौकशी। तेजवानीच्या नावानं असलेल्या 3 बँक खात्यावरही कारवाई। कणेरी मठाच्या गाडसिद्धेश्वर स्वामींच्या विरोधात जतमध्ये गुन्हा दाखल। प्रवचनामधून लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्याची तक्रार। 9 नोव्हेंबरला जतमधील बेळूर येथे प्रवचनामध्ये केलं होतं वादग्रस्त वक्तव्य। विधानसभेमध्ये 75,286 कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 44,800 कोटी रुपयांची तरतूद। आपत्ती व्यवस्थापनाच्या कामांसाठी 600 कोटी रुपयांचा निधी।
विरोधी पक्षनेते पदासंदर्भात काँग्रेस आमदारांची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत भेट. विजय वडेट्टीवार, नाना पटोले, असलम शेख, ज्योती गायकवाड, अमीन पटेल यांच्यासह इतर आमदारांनी घेतली भेट. खानापूरमधल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. बेळगावामध्ये कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन होत असताना सीमा प्रश्न मांडण्यासाठी मेळाव्याचं करण्यात आलं होतं आयोजन. बेळगावमध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यास कर्नाटक सरकारनं परवानगी नाकारली. त्याच्या निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेची कोल्हापूर एसटी स्टँड येथे कर्नाटक प्रशासनाच्या बस अडवत केली निदर्शनं. कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरच्या कोगनोळी टोल नाक्यावर महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांची तपासणी. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलिसांची खबरदारी. महिलांवरच्या अत्याचारांना चाप बसावा यासाठी राज्य शासनानं सादर केलेलं महाराष्ट्र शक्ती विधेयक केंद्र सरकारनं नाकारलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. राज्यात 38 साखर कारखान्यांनी एफआरपीचे 140 कोटी रुपये थकवले. पैसे थकवणाऱ्या कारखान्यांमध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याही कारखान्याचा समावेश. सिद्धी शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीजनं 9 कोटी रुपये थकवल्याचं समोर. 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेत. आमदार आदित्य ठाकरेंचा मोठा दावा. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्याप्रमाणे ते 22 आमदार वागत असून त्यांना एक व्हाईस कॅप्टन असल्याची आदित्य ठाकरेंची टीका. मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये जागा वाटपाचा तिढा भाजप शिवसेना सामोपचारानं सोडवणार. त्यासाठी दोन्ही पक्षामधल्या नेत्यांची एक समन्वय समिती देखील बनवली जाईल. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पश्चिम उपनगरामधल्या शिंदेंच्या 3 आमदारांवर विशेष जबाबदारी. मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे, अंधेरीमधले आमदार मुर्ची पटेल आणि कुर्ल्यामधले आमदार दिलीप मामा लांडेंवर जबाबदारी सोपवल्याची माहिती. मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं भाजप मेळावे घेणार. महायुती सरकारनं केलेल्या कामाचा माहितीपट दाखवला जाणार. पुढील 15 दिवसांमध्ये मेळाव्यांचं आयोजन. नाशिकच्या मनमाडमध्ये भावी नगरसेवकांचा ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमला कडक पहारा. उमेदवारांचा स्ट्रॉंग रूम भोवती मुक्काम. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार शैलेश सोनावणेंचा स्ट्रॉंग रूम बाहेरच आंघोळ केल्याचे फोटो व्हायरल. परभणीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक. लोकसभा आणि विधानसभेप्रमाणे महापालिका निवडणूक महायुती म्हणूनच लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी. हिवाळी अधिवेशनामध्ये राज्यामधल्या युवा प्रशिक्षणार्थींना न्याय द्या, अन्यथा नागपुरात तीव्र आंदोलन करणार. हबप तुकाराम बाबा महाराज यांचा सरकारला इशारा. धाराशिवमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारांची चाचपणी. 15 डिसेंबरपर्यंत धाराशिव जिल्ह्यामधल्या 8ही तालुक्यामधल्या इच्छुकांची चाचपणी केली जाणार. अमरावती विभागामध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बोगस मतदार नोंदणी. शिक्षक नेत्या संगीता शिंदे यांच्या आमदार किरण सरनाईकांवर अप्रत्यक्षपणे टीका. गेल्यावेळी बोगस मतदानामुळे लायकी नसलेले उमेदवार निवडून आल्याचाही हल्लाबोल. वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्यावर गुन्हा दाखल. जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगरक्षकाला केलेली धक्काबुक्की आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा गीताताई हिंगे यांचं अपघाती निधन. नागपूरहून गडचिरोलीला येताना हिंगेंच्या कारला समोर येणाऱ्या वाहनाची जोरदार धडक. हिंगेंनी काही दिवसांपूर्वीच केला होता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश.